गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲडव्हेंचर भरल्या ट्रॅकमध्ये। आज आपण जाणार आहोत घोडदराचा ट्रॅक करण्यासाठी। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या समोरच गोरखगड आहे आणि त्या गोरखगडाच्या समोरच अपोजिट साइडला मच्छिंद्रगड दिसत आहे। गोरखगडाचे नाव नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे। 2130 फूट उंचीचा हा किल्ला तुम्ही बघू शकता आणि आपण समोरची डोंगरी दिसते ना, त्याच्या त्या साइडला गाडी पार्किंग करून डोंगर क्रॉस करून आलेला आहे। अजून खूप उंच जायचं आहे आणि तुम्हाला गोरखनाथांची समाधी सुद्धा बघायला मिळेल वरती जाताना। तर चला मित्रांनो, तुम्हाला गोरखगडावर जाताना खूप सारे पाण्याचे टाके बघायला मिळतील, पण त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पिण्यायोग्य पाणी मिळणार नाही। त्यामुळे जर तुम्ही उन्हाळ्यात जाणार असेल तर जास्तीत जास्त पाण्याच्या बॉटल्स कॅरी करा, कारण ट्रेक करताना खूपच तहान लागते। पाण्याची बॉटल आहे फक्त त्याच्यामध्ये। मित्रांनो, अशक्य सुंदर अशी सह्याद्री। मित्रांनो, गोरखगडाच्या पाठीमागच्या बाजूला तुम्ही सिद्धगड पाहू शकता। अशक्य सुंदर असं सिद्धगड, खूपच सुंदर असं दृश्य दिसत आहे। मित्रांनो, पाहू शकता कालांतराने गडाचा भाग वारा पाण्याने खचलेला आहे आणि तो तिथे येऊन झाडांमध्ये अडकलेला आहे। मित्रांनो, पुरातन विभागाचं या गडाकडे खूपच असं दुर्लक्ष वाटतंय, कारण की तुम्ही या पायऱ्या बघू शकता मधून मधून खचून गेलेल्या आहेत वारा पाण्यामुळे। मित्रांनो, पाण्याचा टाका नाही तर छोटीशी अशी गुफा म्हणू शकतो आपण व्ह्यू बघण्यासाठी। खूपच सुंदर असं व्ह्यू तुम्ही बघू शकता मित्रांनो। सह्याद्रीचं अशक्य सुंदर
या गुफेला इंद्राणीच्या इराद्याने खोदलेली गुफा सुद्धा म्हणू शकतो. बघू शकता तुम्ही इथे कमीत कमी 10 ते 8, 9 ते 10 माणसं आरामात बसू शकतात. मित्रांनो, इथून आपला हार्ड पॉइंट चालू होतो. तुम्ही बघू शकता इथे किल्ल्याचं एंट्रन्स, मुख्य दरवाजा. डाव्या बाजूने आलो तर तुम्हाला समोर इकडे पाण्याचे 2 टाके बघायला मिळतील. खूपच कठीण अशा पायऱ्या तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता अतिशय खडतर असा ट्रॅक पूर्ण केल्यानंतर आम्ही येऊन पोचलो आहेत गणेश दरवाजाजवळ. चला. आपल्याला इकडनं असं किल्ल्याच्या वर जाण्याचा रस्ता आहे आणि इथून आल्यानंतर मेन प्रवेशद्वारातून आल्यानंतर स्टेप्सच्या डाव्या बाजूनी आल्यानंतर पाण्याचा टाका बघायला मिळेल. चल सरा मित्रांनो, पाण्याचा टाका बघूया. पाण्याचा टाका आणि त्याच्याच बाजूने खूपच खोल अशी दरी. मित्रांनो, डाव्या बाजूचा पाण्याचा टाका बघून आल्यानंतर उजव्या बाजूने जर आलो तर तुम्ही अजून एक बहुत मोठा पाण्याचा टाका बघू शकता. आणि जो समोर तुम्हाला दिसत आहे तो आहे मच्छिंद्रगड. नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथांच्या नावावरून त्या गडाचे नाव ठेवण्यात आले आहे. अतिशय सुंदर अशा आणि खतरनाक पायऱ्या तुम्ही बघू शकता.
खूपच कमी जागा आहे पाय ठेवण्यासाठी, पण ॲडव्हेंचर नसेल तर मजाच नसेल मित्रांनो. मित्रांनो तुम्ही बघू शकता शिवकालीन शिलालेख. जर कोणाला समजत असेल तर नक्कीच कमेंट करून कळवावे. हा पॅच चढून आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाण्याचा खूप मोठा टाका आहे, पण त्याच्यात पाणी आटलेला दिसतोय. बघू शकता तुम्ही. किल्ल्याच्या डाव्या बाजूने गेल्यानंतर तुम्हाला काय बघायला मिळते ते आपण बघू पुढे गेल्यानंतर. मित्रांनो इकडे आल्यानंतर तुम्ही बघू शकता खंडोबा देवाची मूर्ती आणि इकडे एक पाण्याचा टाका आहे. छोटे छोटे मासे आहेत. आणि पाण्याच्या टाक्यासमोरून आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता मावल्यांना राहण्यासाठी जागा केलेली आहे. हा सीडीचा पॅच सोडून आपण उजव्या बाजूने जाणार आहोत बघण्यासाठी काय आहे उजव्या बाजूला. उजव्या बाजूला सुद्धा तुम्ही पाण्याचा टाका बघू शकता. खालच्या बाजून जी दिसणारी गुफा आहे ती तुम्ही बघू शकता. गडाच्या उजव्या बाजूने आल्यानंतर तुम्हाला गुफा बघायला मिळेल. पहिल्या गुफेकडून आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो अजून एक गुफा बघायला मिळते. बघू शकता तुम्ही मित्रांनो. मित्रांनो गोरखगडावर खूपच पाण्याचे टाके बघायला मिळतात. मित्रांनो काही पायऱ्या तुटल्यामुळे आपण बघू शकतो सीडीचा वापर करण्यात आला आहे. इथे आपण सीडीच्या सहाऱ्याने वरती जाणार आहोत. मित्रांनो खडतर ट्रॅक पायऱ्या चढून आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो गोरखगडाच्या टोकावर. तुम्हाला गोरखगडावर मंदिर सुद्धा बघायला मिळेल.
शंकराची पिंडी बघू शकता. अतिशय महत्वाची सूचना मित्रांनो, जो पण बोलतो ना हरिहरगड सगळ्यात खतरनाक आहे, गोरखगडाचा फक्त हा एवढा पॅच आहे ना, करून वरती जा आणि म्हणा हरिहरगड सगळ्यात खतरनाक आहे. तर मित्रांनो, आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्कीच शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा.